मी प्रवीण, वय 34, पुण्यात एका छोट्या कंपनीत नोकरी करतो. दिवसभर ऑफिस, मीटिंग्स आणि संध्याकाळी घरी येऊन एकटा बसणे हा माझा दिनक्रम झाला होता. लग्न झाले नाही, गर्लफ्रेंडही नाही. फक्त एक छोटा फ्लॅट आणि त्यात मी. समोरच्या फ्लॅटमध्ये सुवर्णा राहतात. त्या विधवा आहेत. त्यांचा नवरा 3 वर्षांपूर्वी अपघातात गेला. हे मी नंतर समजलं. पहिल्यांदा मी त्यांना बाल्कनीत पाहिलं होतं. सकाळी साडी नेसून उभ्या असत. केस मोकळे सोडलेले. डोळ्यात एक उदासी जाणवायची. कधी-कधी दूर क्षितिजाकडे पाहत बसायच्या. फक्त एकट्या वाटायच्या. मला वाटायचं, इतकी सुंदर बाई एकटी कशी राहू शकतेस? पण मी काही बोललो नाही. फक्त पाहत राहिलो. एक दिवस लिफ्टमध्ये अचानक एकटीच मी हिमतीने म्हटलं, "नमस्कार, मी प्रवीण, समोरच्या फ्लॅटमधला." त्यांनी हलकेच मान वर केली आणि हलकं हसलं. "हो, मला माहीत आहे. मी सुवर्णा." लिफ्टमध्ये खाली येईपर्यंत फक्त 2-4 वाक्य झाली. "कसं काय चाललंय?" "ठीक आहे." पण ते हसल्यावर त्यांचा चेहरा क्षणभर उजळला. मला जाणवलं की या बाईला हसण्याची खूप गरज आहे. त्यानंतर मी जाणीवपूर्वक छोट्या-छोट्या गोष्टी करू लागलो. सकाळी वर्तमानपत्र आणताना त्यांच्यासाठीही घेऊन यायचो. दारावर ठेवून, "सुवर्णाताई, वर्तमानपत्र," असं म्हणायचो. कधी-कधी "आजचा दिवस कसा आहे?" असं विचारायचो. हळूहळू त्या उत्तर देऊ लागल्या. "ठीक आहे प्रवीण, तुम्ही कसे आहात?" एक दिवस मी स्वयंपाक केला. पुलाव बनवला. जास्त झाला म्हणून मी एक भांडं भरून त्यांच्याकडे नेलं. "सुवर्णाताई, आज पुलाव केला होता. घ्या, थोडा घ्या ना. एकट्याने खाण्यात कंटाळा येतो." त्यांनी दार उघडलं. आश्चर्याने पाहिलं. "अरे, एवढा कशाला? पण थँक यू." दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ताट भरून पुरी आणि आलूची भाजी पाठवली. खूप चविष्ट झाली होती तुमची, मी त्यांना फोनवर म्हणालो. त्यांनी नंतर आमचे बोलणे वाढले. कधी बाल्कनीतून, कधी लिफ्टमध्ये, कधी दारात उभे राहून. एक संध्याकाळी त्यांनी सांगितलं, "प्रवीण, एकटीला स्वयंपाक करायला कंटाळा येतो. तुम्ही एकटेच आहात ना? कधी-कधी येऊन जेवून जा." मी लगेच तयार झालो. त्या रात्री त्यांच्या फ्लॅटमध्ये गेलो. घर साधं होतं. भिंतीवर त्यांच्या नवऱ्याचा एक फोटो. त्यांचे डोळे त्या फोटोकडे गेले आणि मी पाहिलं की अजूनही दुःख आहे. आम्ही जेवलो. बोलत राहिलो. "तुम्ही काय करता सुवर्णाताई?" मी विचारलं. "घरातच. कधी-कधी ऑनलाईन ट्युशन घेते. पण दिवस कसे जातात समजत नाही." त्यांनी सांगितलं. मी माझी कहाणी सांगितली. ब्रेकअप, एकटेपणा, नोकरीचा ताण. त्या ऐकत राहिल्या. "तुम्ही तर तरुण आहात. आयुष्य अजून बाकी आहे," म्हणाल्या. त्या रात्री घरी परतताना मला एक वेगळी भावना जाणवली. त्यांचा शांत स्वभाव, बोलण्याची हळूहळू वळण आणि डोळ्यातली ती उदासी. मला त्यांच्याशी अधिक बोलायचं होतं. पुढचे काही आठवडे आमचे बोलणे रोजचं झालं. मी त्यांना बाजारातून भाजी आणून देत होतो. त्यांना नवीन चहाची पावडर घेऊन दिली. "तुम्हाला हा चहा आवडेल," म्हणालो. एकदा पाऊस पडत होता. मी त्यांच्या फ्लॅटमध्ये चहा पीत बसलो होतो. "प्रवीण, तुम्ही इतके चांगले का?" त्यांनी अचानक विचारलं. मी हसलो. "एकटेपणा समजतो ना मला. तुम्हीही एकटी आहात म्हणून." त्या काही बोलल्या नाहीत. फक्त माझ्याकडे पाहत राहिल्या. मला त्यांचा हात धरावासा वाटला. पण मी स्वतःला रोखलं. "सावकाश प्रवीण," मनात म्हणालो. "ती विधवा आहे. तिच्या मनात खूप दुःख आहे. फक्त मित्र म्हणून राहा." पण तरीही हळूहळू आम्ही जवळ येत होतो. रात्री उशिरा फोनवर बोलायचो. "आज दिवस कसा गेला? तुम्हाला जेवण झालं का?" असे छोटे-छोटे प्रश्न. पण या छोट्या गोष्टींमध्ये एक ओढ निर्माण होत होती. एक रात्र मी त्यांना म्हणालो, "सुवर्णाताई, तुम्ही हसताना खूप सुंदर दिसता." त्या लाजल्या. "असं काही बोलू नका. मी म्हातारी झाले." "म्हातारी? अजून तर आयुष्य बाकी आहे," मी उत्तर दिलं. त्या रात्री झोपेतही त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. मी मनात विचार करत होतो, ही ओळख कुठे घेऊन जाणार आहे? फक्त मैत्री की यापेक्षा काहीतरी जास्त? पण एक गोष्ट खरी होती. सुवर्ण्याशी बोलल्यावर माझा एकटेपणा कमी होत चालला होता आणि मला वाटत होतं की त्यांचाही. 2-3 महिने असेच गेले. आता आमचे बोलणे फक्त कसं काय पर्यंत मर्यादित नव्हते. रोज संध्याकाळी एकमेकांकडे येणे-जाणे सुरू झाले. कधी मी त्यांच्याकडे, कधी त्या माझ्याकडे. एक संध्याकाळ मी त्यांच्या फ्लॅटमध्ये गेलो. त्या चहा बनवत होत्या. मी सोफ्यावर बसलो. त्यांची हालचाल पाहत राहिलो. साधी साडी, मोकळे केस आणि चेहऱ्यावरची ती शांतता. "सुवर्णा, तुम्हाला एकटेपणा खूप वाटतो का?" मी हळूच विचारलं. त्यांनी चहाचा कप माझ्या हातात दिला आणि समोर बसल्या. "खूप वाटतो प्रवीण. रात्री झोप येत नाही. नवरा गेल्यापासून घर रिकामं वाटतं. कधी-कधी रडत झोपते." त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी त्यांचा हात हातात घेतला. "मी आहे ना आता. बोलायचं असेल तर सांगा मला. मी ऐकतो." त्या रडल्या. मी त्यांना हळूच जवळ ओढलं आणि मिठी मारली. केवळ मिठी. त्यांचे डोके माझ्या छातीवर, त्यांचा श्वास माझ्या शर्टावर जाणवत होता. "तुम्ही इतके चांगले का आहात?" त्यांनी कुजबुजत विचारलं. "कारण तुम्हाला बघून मलाही माझा एकटेपणा आठवतो." मी सांगितलं.
त्यानंतर आम्ही खूप बोललो. मी माझ्या पूर्वीच्या प्रेम कहाणी सांगितली. कशी गर्लफ्रेंडने सोडून दिलं, कसा विश्वासघात झाला. तेव्हापासून मी कोणावर विश्वास ठेवत नाही, मी म्हणालो. सुवर्णांनी आपली कहाणी सांगितली. माझा नवरा खूप चांगला होता, पण एका अपघातात सगळं संपलं. सासू सासरे दूर गेले, मुलगा नाही, फक्त मी एकटी. लोक काय म्हणतील याची भीती वाटते, म्हणून कुणाशी बोलतही नाही. आम्ही त्या रात्री उशिरापर्यंत बोलत बसलो. मी त्यांच्या केसात हात फिरवला. तुम्ही खूप मजबूत आहात सुवर्णा, म्हणालो. दुसऱ्या दिवसापासून आमचे नाते अधिक जवळचे झाले. मी ऑफिसमधून येताच त्यांना फोन करायचो. आज काय केलंस असं विचारायचो. त्या मला तू म्हणू नको प्रवीण, तू आज येशील का असं विचारायच्या. एकदा आम्ही बाल्कनीत बसलो होतो. पाऊस पडत होता. मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, सुवर्णा, तुझ्याशी बोलल्यावर मला बरं वाटतं. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून एकटेपणा कमी झाला आहे. त्यांनी माझ्या हातावर हात ठेवला. मलाही प्रवीण, तू मला हसवतोस, ऐकतोस, काळजी घेतोस. मी वर्षानुवर्ष हे विसरून गेले. आता मनात विचार येत होता, ही मैत्री आहे की यापेक्षा जास्त. त्यांच्या डोळ्यात पाहताना मला एक आकर्षण जाणवायचं. तिचा स्पर्श, तिची शांत स्वभाव, तिच्या बोलण्याची गोडवा, सगळं मनातलं भुरळ घालायचं. पण मी स्वतःला सांगायचो, सावकाश प्रवीण, ती तुला दुखू नकोस. ती अधिकच खूप तटलेली आहे. एका रात्री आम्ही TV बघत होतो. चित्रपटात प्रेमकहाणी चालली होती. सुवर्ण माझ्या शेजारी बसली होती. मी हळूच त्यांचे खांदे हाताने धरले. त्या माझ्या जवळ सरकल्या. प्रवीण, मला भीती वाटते, त्या म्हणाल्या. कसली भीती? ही जवळीक. लोक काय म्हणतील? आणि मी विधवा आहे. मी त्यांच्या कपाळावर हळू चुंबन दिलं. लोकांना काय करायचे ते करू दे. आपण दोघे आहोत. आपल्या मनाला जे बरोबर वाटतं ते करू. त्या मला घट्ट बिलगल्या. त्या क्षणी मला जाणवलं की ही केवळ सहानुभूती नाही. माझ्या मनात तिच्यासाठी खोल प्रेम जन्म घेत होता. तिच्या एकटेपणाला मी भरून काढू इच्छित होतो. पुढचे दिवस आम्ही अधिक वेळ एकत्र घालवू लागलो. मी तिला फूल आणून द्यायचो. ती माझ्यासाठी खास जेवण बनवायची. कधीकधी आम्ही हातात हात घालून बाल्कनीत उभे राहायचो. शब्द कमी पण भावना जास्त. मनात एक विचार सतत यायचा, सुवर्णा माझी झाली तर किती बरं होईल. पण मी घाई करत नव्हतो. हळूहळू तिच्या मनातील भिंती तोडत होतो आणि तीही माझ्या मनात शिरत होती. आता आमचे नाते हळूहळू बदलत चाललं होतं. मैत्रीच्या पलीकडे जाणारी एक गोड ओढ निर्माण झाली होती. मी स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करायचो, पण सुवर्णाच्या डोळ्यात पाहताना मन सांगायचं की ही फक्त मैत्री नाही. एका शनिवारी संध्याकाळी मी तिच्याकडे गेलो. तिची नवीन हिरवी साडी नेसली होती. केस नीट विंचरलेले, कपाळावर कुंकू. मी दारात उभा राहून तिच्याकडे पाहत राहिलो. सुवर्णा, आज तू खूप सुंदर दिसतेस, मी मनापासून म्हणालो. तिने लाजून मानी खाली घातली. असं बोलू नकोस प्रवीण, मी म्हातारी झाले. पण तिच्या गालावर हलकी लाली चढली होती. म्हातारी, तुझ्या हसात अजूनही तरुणपणा आहे, मी म्हणालो आणि आत गेलो. आम्ही दोघे जेवायला बसलो. तिने माझ्यासाठी खास कोरियन डिश बनवली होती. मी खाताना तिच्याकडे पाहत होतो. तिची हालचाल, तिची हळू बोलण्याची पद्धत सगळं मन मोहून टाकत होतं. जेवण झाल्यावर आम्ही सोफ्यावर बसलो. मी तिचा हात हातात घेतला. सुवर्णा, मला एक सांग, तुला माझ्याबरोबर असताना बरं वाटतं का? तिने क्षणभर डोळे मिटले आणि म्हणाली, खूप बरं वाटतं प्रवीण. तू आलास की घर भरल्यासारखं वाटतं. रात्रभर एकटेपणा जाणवत नाही. पण पण काय? मी विचारलं. मला भीती वाटते. मी विधवा आहे. लोक काय म्हणतील? आणि तू तरुण आहेस. तुला चांगली मुलगी मिळेल. मी तिच्या हातात हळू चुंबन दिलं. मला दुसरी कोणी नको. तू मला आवडतेस सुवर्णा. तुझी शांतता, तुझं प्रेम, तुझी काळजी, सगळं मला हवं आहे. त्या क्षणी तिचे डोळे भरले. तिने मला घट्ट मिठी मारली. तिच्या त्या पाठीवर हात फिरवत होतो. तिचा उष्ण श्वास माझ्या गळ्यात जाणवत होता. मनात एक लहर उठली. मी तिच्या कपाळावर, गालावर हळू चुंबन देत राहिलो. ती काही बोलली नाही, फक्त माझ्या छातीशी बिलगली. त्या रात्री आम्ही बाल्कनीत उभे राहिलो. चांदणं पसरलं होतं. मी तिच्या खांद्याभोवती हात टाकला. सुवर्णा, मी तुझ्या आयुष्यात आलो याचा मला आनंद आहे. तुझ्या एकटेपणाला मी दूर करीन. मी कुजबुजलो. तिने माझ्या गालावर हात ठेवला. प्रवीण, तू मला पुन्हा जगायला शिकवतोस, पण घाई करू नकोस. माझं मन अजूनही भीत आहे. मी तिला समजावलं, मी तुला कधी दुखावणार नाही. तुझी तयारी झाल्याशिवाय पुढे जाणार नाही. पुढचे काही दिवस आम्ही अधिक रोमॅन्टिक होत गेलो. मी तिला बाजारात नेलं. तिला आवडणारी साडी घेऊन दिली. तिने मला नवीन शर्ट घेऊन दिला. तू हा घातलेला बघायला मला आवडेल, ती लाजत म्हणाली. रात्री आम्ही एकत्र गाणी ऐकायचो. मी तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपायचो. ती माझे केस कुरवळायची. तुझा स्पर्श मला बरा वाटतो, मी एकदा म्हणालो. मलाही प्रवीण. इतकं वर्ष कोणाचा स्पर्श नव्हता, ती हळू म्हणाली. माझ्या मनात सतत विचार यायचा. तिच्या शरीरातून उमटणारे ती गोड ऊब
तिच्या डोळ्यातली ओढ सगळं मला वेड लावत होतं. पण मी स्वतःला नियंत्रित ठेवत होतो. तिला घाई करायची नव्हती. तिच्या मनातील भीती हळूहळू दूर करायची होती. एकदा पावसाळ्यात विजेचा कडकडाट झाला. लाईट गेली. आम्ही अंधारात एकमेकांना घट्ट धरून बसलो. मी तिच्या ओठांजवळ चेहरा नेला. हळूहळू आमचे ओठ एक झाले. पहिलं खरं चुंबन. मंद, प्रेमळ आणि भरलेलं तहानेने. तिनेही प्रतिसाद दिला. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखं वाटलं. चुंबन संपल्यावर ती लाजून माझ्या छातीवर लपली. प्रवीण, मी काय करते हे समजत नाही, ती कुजबुजली. जे मन सांगते ते कर. मी तिच्या केसात हात फिरवत म्हणालो, मी तुझ्यासोबत आहे. त्या दिवसानंतर आमची जवळीक अधिक गहन झाली. शब्द कमी होत गेले, पण भावना अधिक तीव्र होत गेल्या. मी मनात म्हणायचो, ही ओढ आता थांबणार नाही. सुवर्ण माझी होणार आहे आणि मी तिच्या एकटेपणाचा अंत करणार. हे सगळं हळूहळू बिंदूवर येत होतं. आमच्या मनातील ओढ आता थांबवता येत नव्हती. एक शुक्रवारी संध्याकाळी मी तिच्या फ्लॅटमध्ये गेलो. तिने विशेष तयारी केली होती. लाल रंगाची साडी, हलका मेकअप आणि सुंदर केस विंचरलेले. घरात हलकी सुगंधी अगरबत्ती लावली होती. सुवर्णा, आज तू खूप खास दिसतेस, मी दारात उभा राहून म्हणालो. तिने लाजून हसत दार लॉक केलं. तुझ्यासाठी प्रवीण, आज आपण दोघे पूर्णपणे एकमेकांचे आहोत. आम्ही जेवलो, पण जेवणात मन नव्हतं. दोघांचेही डोळे एकमेकांत हरवले होते. जेवण झाल्यावर मी तिला जवळ घेतलं. सुवर्णा, मी तुला खूप प्रेम करतो. तुझ्या एकटेपणाला मी आज रात्री पूर्णपणे संपवणार आहे. तयार आहेस का? तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती, प्रेम आणि तहान सगळं मिसळलं होतं. हो प्रवीण, मी तयार आहे. तुझ्याशिवाय आता जगायचं नाही वाटत. मी तिला हळूहळू जवळ ओढलं. आमचे ओठ एक झाले. यावेळी चुंबन अधिक गहन आणि प्रेमळ होतं. आमचे हात तिच्या पाठीवर, केसात आणि फिरत होते. तिनेही मला घट्ट धरलं होतं. आम्ही बेडरूममध्ये गेलो. मी तिला अतिशय हळुवारपणे स्पर्श केला. तू खूप सुंदर आहेस सुवर्णा, मी वारंवार म्हणत होतो. तिच्या प्रत्येक स्पर्शात मी प्रेम ओतत होतो. ती माझ्या कुशीत विरघळत होती. आम्ही एकमेकांमध्ये पूर्ण बुडालो. त्या क्षणात शब्द नव्हते, फक्त भावना होती. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. प्रवीण, मी इतके वर्षे एकटी होते. आज प्रथमच खरोखर जिवंत वाटतंय, ती रडत रडत म्हणाली. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. आता तू कधीही एकटी राहणार नाहीस. मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमी. त्या रात्री आम्ही एकमेकांना पूर्णपणे समर्पित केलं. प्रेम, स्पर्श, मिठी आणि ओठांची गोष्ट सगळं इतकं सुंदर आणि भावनिक होत गेलं की वेळ थांबल्यासारखं वाटलं. तिचा एकटेपणा खरोखर नेस्तनाबूत झाला. मी तिला प्रेमाने भरून टाकलं होतं. रात्रभर आम्ही एकमेकांच्या कुशीत झोपलो. तिचे डोके माझ्या छातीवर, माझा हात तिच्या कमरेभोवती. ती शांत झोपली होती. मी तिच्या कपाळावर वारंवार चुंबन घेत होतो. मनात विचार येत होता, ही बाई आता माझी आहे. मी तिचं दुःख, एकटेपणा सगळं घेतलं आहे. सकाळी सूर्य उगवला तेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीमध्ये जागे झालो. तिने लाजून माझ्या छातीवर चेहरा लपवला. गुड मॉर्निंग, मी हसत म्हणालो. गुड मॉर्निंग प्रवीण, आज मला जग नवीन वाटतंय, ती म्हणाली. मी तिला पुन्हा जवळ घेतलं. आपण आता एक आहोत सुवर्णा. काहीही झाले तरी मी तुझ्यासोबत आहे. लोकांना काय वाटतंय ते त्यांचं. आपलं आयुष्य आपण जगणार. तिने माझ्या गालावर हात फिरवला. तू मला पुन्हा हसवलीस, प्रेम दिलंस आणि एकटेपणा संपवलंस. मी तुझी आभारी आहे. त्यानंतर आमचे दिवस बदलले. आम्ही एकत्र जेवायचो, फिरायला जायचो, रात्री एकमेकांच्या कुशीत घालवायचो. तिचा चेहरा आता नेहमी उजळलेला असायचा. एकटेपणाची ती सावली कायमची दूर झाली होती. मी मनात म्हणायचो, समोरच्या फ्लॅटमधली ती एकटी बाई आता माझी सुवर्णा झाली आहे आणि मी तिच्या आयुष्यात प्रेम आणि ऊब आणली आहे. ही आमची कहाणी. एक साधी ओळख, हळूहळू वाढलेलं प्रेम आणि एक रात्र ज्याने सगळं बदललं.